शास्ते अध्याय 8। तेव्हा एफ्राईमी पुरुष त्याला म्हणाले, तू आमच्याशी असा का वागलास? तू मिद्यानाशी लढावयाला निघालास तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? अशी ते त्याच्याशी हुज्जत घालू लागले। तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही केले त्या मानाने मी काय केले? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सर्वा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या सबंध पिकापेक्षा चांगला नाही काय? मिद्यानाचे सरदार ओरेब व जेब यांना देवाने तुमच्या हाती दिले, तुम्ही केले त्या मानाने मला काय करिता आले? तो असे बोलला तेव्हा त्यांचा त्याच्यावरील राग शमला। गिदोन व त्याच्याबरोबरचे 300 लोक थकून भागून गेले होते, तरी ते तसेच पाठलाग करीत यार्देनेवर येऊन पलीकडे गेले। तेव्हा तो सुक्कोथ येथल्या लोकांना म्हणाला, कृपया माझ्याबरोबरच्या लोकांना भाकरी द्या, कारण ते थकून गेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना यांचा मी पाठलाग करीत आहे। सुक्कोथाचे सरदार म्हणाले, जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय, म्हणून आम्ही तुझ्या सैन्याला अन्न द्यावे? तेव्हा गिदोन म्हणाला, ठीक तर, परमेश्वर जेबह व सलमुन्ना यांना माझ्या हाती देईल, तेव्हा रानातल्या काट्यांनी व काटेरी झुडपांनी मी तुमची चामडी लोळवीन। तेथून तो पनुएल येथे गेला, तेथल्या लोकांकडेही त्याने तीच मागणी केली। तेव्हा सुक्कोथाच्या लोकांप्रमाणेच पनुएलच्या लोकांनीही त्याला उत्तर दिले। तो पनुएलच्या लोकांना म्हणाला, मी सुखरूप माघारी येईन तेव्हा हा बुरुज पाडून टाकीन। जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते, आणि त्यांच्याबरोबर सुमारे 15,000 सैन्य होते। पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते, कारण 1,20,000 धारकरी पुरुष पतन पावले होते। नंतर नोबह व यागबहा यांच्या पूर्वेस राहुट्यात राहणाऱ्या लोकांच्या वाटेने वर चालून सैन्य बेसावध असताना गिदोनाने त्यांच्यावर हल्ला चढविला। जेबह व सलमुन्ना हे पळाले, तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग केला। त्याने जेबह व सलमुन्ना हे मिद्यानाचे 2 राजे पकडले आणि सर्व सैन्याची गाळण उडवली। योवाशाचा मुलगा गिदोन हा लढाईहून परत हेरेस घाटावरून आला। त्याने सुक्कोथातल्या एका तरुणाला धरून विचारले, तेव्हा त्याने सुक्कोथातील 77 सरदार व वडील यांची यादी त्याला लिहून दिली। मग तो सुक्कोथातील लोकांकडे जाऊन म्हणाला, तुम्ही माझी थट्टा केली होती ना, की जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आली आहेत की काय, म्हणून आम्ही तुझ्या थकल्या भागल्या लोकांना अन्न द्यावे? बघा तर, हे जेबह व सलमुन्ना। मग त्याने त्या नगराच्या वडीलजनांना पकडून रानातील काट्यांनी व काटेरी झुडपांनी त्या सुक्कोथाच्या लोकांना चांगलाच धडा शिकविला। त्याने पनुएलचा बुरुज पाडून टाकला व त्या नगरातील पुरुषांना ठार मारले। मग त्याने जेबह व सलमुन्ना यांना विचारले, तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांचा वध केला ते कसे होते? त्यांनी उत्तर दिले, ते तुझ्यासारखेच होते, ते सगळे राजकुमारांसारखे होते। तेव्हा तो म्हणाला, ते माझे भाऊ, माझे सहोदर होते। परमेश्वरा शपथ, तुम्ही त्यांना जिवंत ठेवले असते तर मी तुम्हाला ठार मारले नसते। मग तो आपला ज्येष्ठ पुत्र येथेर म्हणाला, उठ, ह्यांना ठार कर। पण त्या तरुणाने आपली तलवार उपसली नाही, कारण तो पोरसवधा असल्याने घाबरला। तेव्हा जेबह व सलमुन्ना म्हणाले, तूच उठून आमच्यावर प्रहार कर, पुरुषातच पुरुषार्थ असतो। तेव्हा गिदोनाने उठून जेबह व सलमुन्ना यांना ठार केले आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यातल्या चंद्रकोरी काढून घेतल्या। तेव्हा इस्रायल लोक गिदोनाला म्हणाले, तुम्ही व तुमच्या पुत्रपौरांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हाला मिद्यानांच्या तावडीतून सोडविले आहे। गिदोन त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजविल। गिदोन त्यांना पुढे म्हणाला, तुमच्याकडे मला एक मागणी करायची आहे, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या लुटीतली कुंडले तेवढी मला द्यावी। ते इश्माएली असल्यामुळे त्यांच्याजवळ सोन्याची कुंडले होती। ते म्हणाले, ती आम्ही मोठ्या खुशीने देतो। तेव्हा चादर पसरून त्यात प्रत्येकाने आपापल्या लुटीतील कुंडले टाकली। त्याने मागून घेतलेल्या सोन्याच्या कुंडलांचे वजन सोन्याचे 1,700 शेकेल भरले। याखेरीज चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांच्या अंगावरली जांभळी वस्त्रे व त्यांच्या उंटांच्या गळ्यातील साखळ्या वेगळ्याच होत्या। गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले। सर्व इस्रायल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले। ते गिदोन व त्याचे घराणे यांना पाश असे झाले। अशा प्रकारे मिद्यान इस्रायल लोकांचा अंकित झाला, त्याने पुन्हा आपले डोके वर काढले नाही। गिदोनाच्या हयातीत
म्हणजे 40 वर्षे देशाला शांतता लाभली. योवाशाचा मुलगा यरुब्बाल हा आपल्या घरी जाऊन राहिला. गिदोनाला स्वतःचे 70 मुलगे झाले, कारण त्याला पुष्कळ बायका होत्या. शखेमात त्याची एक उपपत्नी होती, तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अबिमलेख असे ठेवले. योवाशाचा मुलगा गिदोन हा चांगला म्हातारा होऊन मरण पावला आणि अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे त्याचा बाप योआश ह्याच्या कबरेत त्याला पुरण्यात आले. गिदोन मरण पावल्यावर लोक पुन्हा फिरले आणि व्यभिचारी मतीने बाल देवांच्या नादी लागले. त्यांनी बाल बरीत ह्याला आपला देव केले. इस्रायल लोकांचा देव परमेश्वर, ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवले होते, त्याची त्यांनी आठवण ठेवली नाही. तसेच यरुब्बाल म्हणजे गिदोन ह्याने इस्रायलावर केलेले सगळे उपकार न स्मरता त्याच्या घराण्याबद्दल त्यांनी काही कृतज्ञता दर्शविली नाही.